मित्रांनो, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज आपण जाणार आहे रानात. कमळ मोडायच्या त्याच्या तुम्हाला काय तर दाखवतो मी. काल आपलं पार्सल आलतं, काय खास नाही बरं का पार्सलमध्ये, तरी पण काय टाइमपास म्हणल्यावर दाखवायला काय जाते मला. काय असेल तुम्हाला काय वाटतंय? स्वस्तात मस्त 200 रुपयेचा आहे, लय महाग नाही. तुम्हाला लावतो काय आहे ह्यात. बघा मित्रांनो, फोडतो मी, मला लावतो काय आहे. बघा मित्रांनो, काय सॉक्स आहेत मित्रांनो. सॉक्स मागवल्या तर चांगली क्वालिटी पण चांगली आहे, असं नाही की साधं आहे. स्वस्तात मस्त पण आहे आणि चांगली पण आहे. बाकी किती आहेत, किती आहेत? 1 2 3 4 5 5 एकात 5 कसं काय? 1 2 3 4 5 6 3 3 4 जोड्या आहेत त्या. 1 2 3 4 5 6 ह्यात पण 6 आहेत. आहेत 1 2 3 4 6 200 रुपयात 12 सॉक्स मागवल्यात मित्रांनो. लय पण हलकं नाही, लय पण काय नाही, मीडियम. ओके की आता ही किती दिवस जातात. थंडी आहे म्हणलं अन्नाला ही लागतात, मागवली मग ऑनलाईन. तर आता आपल्या रानात जायचंय, चला रानात जाऊ. आता आली बरं का मी. त्यांचं पाणी बंद केलंय, त्यांच्या गव्हाचं झाले त्यांचं भिजवून. आता ओसावचा कॉक चालू करायचा आहे. आणि दुसरं म्हणजे बाह्याला पाणी दिलं, या आपल्या दुसऱ्या बाहुकीला पाणी दिले आज. आपल्या ओसाव पण कॉक चालू करतो. ही बघा मित्रांनो, ही ऊस शेजाऱ्याचा आहे, बावकीचा आहे. ह्यांचा ऊस फार माया रानात आलाय. ही बाग किती पडीक पडली त्यांच्यामुळे, जवळपास 5 फुटाची पट्टी अशी इथून तिथून कडपर्यंत पडीक पडली. त्यांना दाबून घ्या म्हणलं तर मला म्हणते ती, आम्हाला त्रास देताय राव तुम्ही, इतकं टॉर्चर करते ती गाणं असं तसं. आमच्या रानात त्रास देऊन आमचं पडीक पाडून आम्ही त्यांना टॉर्चर करतोय. कसं आहे बघा मित्रांनो तुम्हीच. आता जायचं दवाखान्यात. मित्रांनो, दवाखान्यात जाऊन आलो, जेवण केले, आता फिरून आलो. आता 4 वाजले, त्या 4:15 झाले. तर मित्रांनो आता फिरून कमळ मोडाय चालू करूया. कमळ बघू अजून 1-2 तास लागतील कमळ मोडाय. तास तर लागतोय कमीत कमी. बघू पुढं काय होतं, पुढचं नियोजन लावे. हे बा जॅकी आलाय आपला, जाळतंय झाडं, केळीची झाडं जाळून टाकते. मित्रांनो आपली कमळ समधी मोडून झाले ते. आता आपल्याला घरी जायचं आहे मित्रांनो. उद्या आपल्याला मकाला पाणी धरायचं, सॉरी गव्हाला पाणी धरायचं, युरिया टाकायचा आहे. ही डोळे एक दुखायला लागलेत ह्या चष्म्यामुळं. आणि तिकडं जॅकी आहे, डॉक्टरला दाखवले बरं का, पण काय डॉक्टर म्हणले ती काय तर म्हणले त्यांच्या भाषेत. आता जाऊ दे, तुम्हाला काय सांगायला जवायचं नाही मला. ते बघा मित्रांनो, आपली कमळ अशी मोडायची, एक ताळ सोडून इथून कमळ मोडायचं खालून अशी. आपल्या आता उद्या आपण दोऱ्या बांधणार आहे, दारं धरून झाल्यानंतर. आता घरी जातो, बघू पुढचं नियोजन काय होतंय. तर मित्रांनो आता आपण बारदाण्याला पॅच लावणार आहे. ही पॅच बघा, ही कुठल्या पण हार्डवेअरमध्ये मिळतो. आपल्या कागदाचा जर बारदाना कुठं फाटला असेल, कुठं काय झालं असेल तर ताडपत्रीसाठी तळ्यात असतो बा, ही तळ्याला लावते ती. पॅच द्या म्हणलं की देते, बारदाना फाटले की लावायला. आता आपल्याला ह्या बारदाण्यावर बघायचं, आपल्याला कुठं पॅच फाटलाय तिथं कट करून लावायचं आहे. हो, ही पॅच कट केलाय मित्रांनो. इथं बा बोळ पडलंय, इथं असं चिटकवायचं आपण. हे काढायचं स्टिकर ह्याचा, पाठीमागं चिकट असतो. एक हाताने काढा येणार नाही बरं का मला.
हे बघा काढलाय. ही आता इथं लावायचं असा व्यवस्थित. तर मित्रांनो टाटा बाय बाय, भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. काय सांगायचं गरज नाही, समजायला माहितच असतं कसं लावायचं काय कसं नाही. व्यवस्थित लावायचा. मी आणलाय 40 रुपये मीटरने. आता जिथं तिथं कशी किंमत आहे मी काय सांगू शकणार नाही. चला हे काम करतो पूर्ण आता. तर मित्रांनो बारदाने घडी फिडी घालून ओके मध्ये झाले. ते काय बघतोय र, हे बघा कसं बघते. हे ठेवतो इथे एका ठिकाणी बारदाना.